Hello friends, ninth standard, subject English. Today we are going to learn 1.5, the necklace. See on page number 23, the necklace means, what means necklace? Necklace म्हणजे काय? महिला किंवा मुली जे आहेत हे गळ्यामध्ये एक प्रकारचं जे ऑर्नामेंट आहे, ज्याला आपण कंठहार म्हणतो, कंठहार मराठीमध्ये. नेक म्हणजे कंठ, लेस म्हणजे हार, कंठहार गळ्यामध्ये घातला जाणारा हा म्हणजे सोन्याचं जे अलंकार आहे त्याला आपण नेकलेस म्हणतो. द नेकलेस वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी याच्यावरती बघूया. चिटचॅट तुम्हाला काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत, त्याची उत्तरं द्यायची आणि हे सगळं लिहून काढायचे. चिटचॅट, डू यू लाईक ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स? तुम्हाला दागिने आणि महागडे असे जे काय अलंकार आहेत, विभूषण आहेत, ती तुम्हाला आवडतात का? आवडत असतील तर यस म्हणायचं, आवडत नसतील तर नो म्हणायचं. सेकंड क्वेश्चन, डू यू लाईक टू ड्रेस अप फॉर स्पेशल ओकेजन्स? काही खास समारंभासाठी तुम्हाला चांगले कपडे घालायला आवडतात का? यस ऑर नो. देन हाऊ डू यू डू दॅट? आणि मग तुम्ही चांगले कपडे घालता का जर आवडत असतील तर? आणि नसतील आवडत तर काय करता? हा प्रश्न आहे. देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट मेक्स ए पर्सन हॅपी अँड कॉन्फिडंट ड्युरिंग स्पेशल फंक्शन्स अँड पार्टीज? बघा, व्हॉट मेक्स अ पर्सन हॅपी, एखाद्या व्यक्तीला केव्हा आनंद मिळतो, अँड कॉन्फिडंट किंवा त्याला आत्मविश्वास केव्हा मिळतो, ड्युरिंग स्पेशल फंक्शन्स अँड पार्टीज. काही खास कार्यक्रमासाठी किंवा काही मेजवान्यांसाठी जर एखादा गेला असेल तर त्याला आनंद आणि आत्मविश्वास केव्हा मिळतो, हा या ठिकाणी प्रश्न आहे. तर यू हॅव टू आन्सर ऑल दीज 3 क्वेश्चन्स, की तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. आता पुढचा भाग बघूया, टॉकिंग अबाउट मायसेल्फ. आता स्वतःबद्दल या ठिकाणी सांगायचं आहे. 2 प्रकारे स्वतःची माहिती द्यायची आहे, एक रिअल आहे आणि एक इमेजिनरी आहे. तर बघू आपण. राईट ए फ्यू लाईन्स अबाउट युअरसेल्फ. स्वतःबद्दल काही ओळी तुम्ही द्यायच्या. आता याच्यामध्ये काय काय लिहायचं? युअर नेम, तुमचं नाव. युअर ॲपिअरन्स, तुमचा लुक कसा आहे, दिसणं, म्हणजे उंचीला तुम्ही लहान आहे, उंच आहे, मिडियम आहे, काय असेल ते, त्याला ॲपिअरन्स म्हणतात. फॅमिली, तुमच्या कुटुंबाबद्दल माहिती द्यायची आहे. द प्लेस वेअर यू लिव्ह, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणाबद्दल माहिती द्यायची आहे. युअर स्कूल, शाळेबद्दल माहिती द्यायची आहे. युअर फ्रेंड्स, तुमच्या मित्रांबद्दलची माहिती द्यायची आहे. नेबर्स, शेजाऱ्यांबद्दलची माहिती. रिलेटिव्स, नातेवाईकांची माहिती. युअर लाईक्स, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी सांगायच्या. डिसलाईक्स, तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी सांगायच्या. त्यानंतर हॉबीज, तुमच्या काय म्हणतो, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी. हॉबीज म्हणजे छंद ज्याला म्हणतो आपण. व्हॉट यू आर गुड ॲट, आणि तुम्ही कशामध्ये चांगले आहात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला गाणं म्हणता येत असेल चांगलं, किंवा म्युझिक शिकलेला असाल तुम्ही, काही वाजवता येत असेल तुम्हाला वाद्य, किंवा डान्स करता येत असेल, खेळामध्ये तुम्ही चांगले असाल, स्विमिंगमध्ये चांगले असाल, जे काही तुम्हाला जो काही छंद तुम्ही जोपासलेला आहे त्याबद्दल माहिती द्यायची आहे. आता हे खरं खरं लिहायचं आहे. पहिला पॅराग्राफ खरी माहितीचा द्यायचा आहे, आणि दुसरी माहिती जी आहे ती इमॅजिनरी द्यायची, ती काल्पनिक द्यायची. म्हणजे हे काही खरं नाही. एक खरी माहिती, एक तुम्हाला जे वाटतंय की मी कसा असायला पाहिजे ती माहिती तिकडे द्यायची. बघा, नॉट नाव क्रिएट अन इमॅजिनरी पर्सोना. आता एक काल्पनिक माहिती तुम्हाला द्यायची आहे फॉर युअरसेल्फ, तुमच्या स्वतःबद्दलची. इट शुड बी क्वाईट डिफरंट फ्रॉम युअर रिअल सेल्फ. आता ही
सत्य माहितीपेक्षा वेगळी असणार आहे. और किंवा यू मे चूज ए फिक्शनल कॅरेक्टर, किंवा एक प्रकारचं काल्पनिक पात्र तुम्ही आता या ठिकाणी साकारायचं. ए कॅरेक्टर फ्रॉम ए नॉवेल, किंवा एखाद्या स्टोरी मधलं किंवा नॉवेल मधलं, एखाद्या कथेमधलं किंवा एखाद्या कादंबरीमधलं तुम्हाला कॅरेक्टर जे आवडले आहे, जे तुम्हाला असं वाटतंय की मी पण, आता बघा फॉर एक्झाम्पल आपण जेम्स बॉन्डचा पिक्चर जर एखादा बघितला तर आपल्याला वाटतं आपण पण जेम्स बॉन्ड व्हावं, वाटतं का नाही? तर अशा पद्धतीनं पण आपण होऊ शकत नाही, है की नाही? पण आपल्याला होऊ वाटतं, दॅट इज इमॅजिनरी. आपण आता या ठिकाणी मग तुम्ही लिहायचं की मला जेम्स बॉन्ड व्हायचे, की मी स्वतः जेम्स बॉन्ड आहे असं लिहायचं. तुम्ही फिक्शियस आहे, हे काल्पनिक आहे, ते मग कल्पना तुम्ही कशाची करू शकता, है की नाही? तुम्ही चंद्रावर बी जाऊ शकता लगेच, बिगर यानाचं पण जाऊ शकता, है की नाही? कल्पना आहे, हे काय खरं नसते, कल्पना करायला काय अडचण नाही. राईट ए फ्यू लाईन्स अबाउट दिस इमॅजिनरी पर्सोना अँड इंट्रोड्यूस युअरसेल्फ इन दॅट रोल. आणि तुम्ही स्वतः त्या काल्पनिक भूमिकेमध्ये आहात आणि काल्पनिक तुम्ही काय तुम्हाला बनायची इच्छा आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. आता 2 चार्ट या ठिकाणी दिलेत बघा. रिअल सेल्फ मध्ये दिले पहिल्यांदा, रिअल सेल्फ मी खरा कसा आहे, अँड इमॅजिनरी पर्सोना, इमॅजिनरी पर्सोना म्हणजे काल्पनिक माहिती माझी आणि सत्य माहिती माझी, असं या ठिकाणी लिहायचं आहे. आता इथं सुरुवात करून दिलेली आहे हाय आय एम. आता इथंच लिहा तुम्ही काय असेल ते तुमचे सत्य माहिती लिहायची. तर तुम्हाला सांगितलं की सगळे मुद्दे जर लिहित गेला तर इथे एक पॅराग्राफ तयार होतो. फॉर एक्झाम्पल युअर नेम, आता लिहायचं नाव, फॉर एक्झाम्पल काय, आय एम तेजस, और व्हॉट एव्हर यू मेड, काय असेल ते नाव लिहा. त्यानंतर अपीअरन्स तुम्ही दिसायला कसे ते लिहा. एक गोळी लिहिला तर इथे पॅराग्राफ तुमची माहिती इथं खरीची तयार होईल, खरोखरची इथं द्यायची. आणि इथं द्यायची काल्पनिक जेम्स बॉन्ड, आय हॅव टोल्ड यू आर जेम्स बॉन्ड. तर आता इमॅजिनरी इथं द्यायची, ती पण तशीच द्यायची. आता ही माहिती जी आहे याच्यापेक्षा कशी वेगळी तीच येणार नाही, ही खरी माहिती आहे तुमची आणि ही खोटी माहिती आहे. पण तुम्हाला वाटतंय की मी असा आहे पण मला असं असायला पाहिजे होतं. तर या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत, अर्धवट वाक्य दिलेले आहेत बघा. 5 नंबर 23 वरती आय लाईक डॅश डॅश, त्यानंतर आय सिम्पली लव, आय एन्जॉय डॅश डॅश, आय डोंट लाईक डॅश डॅश, आय हेट डॅश डॅश, आय फाइंड डॅश डॅश व्हेरी इंटरेस्टिंग, आय कॅन डॅश डॅश, आय एम गुड ॲट डॅश डॅश, किंवा आय एम नॉट सो गुड ॲट डॅश डॅश. तर या ठिकाणी सगळी वाक्य दिलेली आहेत, फक्त तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि आपली सत्य माहिती आणि आपली खरी माहिती आणि आपली काल्पनिक माहिती, ह्या दोन्ही माहिती तुम्ही या आधारे भरू शकता. आता पुढे बघूया. ए टर्न बाय टर्न स्टोरी. फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8, तर 6 ते 8 मुलांचा ग्रुप करायचा आहे. आता या कोविडमुळे आपण हे काही ग्रुप्स करू शकत नाही. One person chooses any familiar object and announces its name in the group. तो काय करेल की प्रत्येकाने आता हे घरीच ऍक्टिव्हिटी करायची आहे. वन पर्सन चूजेस एनी फॅमिलियर ऑब्जेक्ट. तुम्हाला ओळखीचा असणारा एक ऑब्जेक्ट निवडायचा आहे, एक वस्तू निवडायची आहे. अँड अनाउन्सेस इट्स नेम इन द ग्रुप, आणि त्याचं नाव तुमच्या ग्रुप मधल्या 6 ते 8 मुलांना सांगायचं. ऑल द मेंबर्स टॉक अबाउट इट वन बाय वन, आणि बाकीचे सगळे जे तुमच्या ग्रुप मधली मुलं आहेत ती त्याचं नाव ऑल द टॉक अबाउट इट, की त्या वस्तूबद्दल प्रत्येक जण आपापलं मत मांडेल. ॲडिंग वन न्यू कम्प्लीट सेंटेन्स ॲट ए टाइम. द पर्सन who has chosen the object takes down all the sentences. आता ज्यांनी एक त्या ऑब्जेक्ट दिलेलं होतं किंवा त्या ऑब्जेक्टचं नाव दिलेलं होतं ते सगळे वाक्य लिहून घेईल.
आफ्टर 2 to 3 राउंड्स, 2 ते 3 राऊंडमध्ये रीड द सेंटेन्सेस टुगेदर अँड ट्राय टू बिल्ड ए स्टोरी अराउंड देम. आता हे 2 ते 3 राऊंड झाल्यानंतर ज्याने ऑब्जेक्ट सुचवलेला आहे, ज्याने ते पदार्थ सुचवलेला आहे, तो काय करेल, ही सगळी वाक्य लिहून घेईल आणि लिहून घेतल्यानंतर त्याची एक स्टोरी तयार करेल त्या वाक्याला अनुसरून. तर या ठिकाणी काही शब्द दिले तुम्हाला: थिन, स्लिम, स्टाउट, ए लिटिल ऑन अँड फॅट साइड ऑर फॅट. सो यू कॅन यूज दीज वर्ड्स ॲज पर युअर रायटिंग और ॲज पर युअर स्टोरी. तर स्टोरी लिहित असताना या शब्दांचा तुम्ही वापर करू शकता. तर हे आपण आज नेकलेस या पाठावरती वॉर्मिंगअप ॲक्टिव्हिटीवरती चर्चा केलेली आहे. चिटचॅटचे काही प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत आणि स्वतःबद्दलची खरी आणि काल्पनिक या दोन्ही प्रकारच्या पॅरेग्राफ आपण लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर हे सगळे ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करायची आहे, लिहायचं आहे. सगळे प्रश्नांची उत्तरं, आपली सत्य माहिती, खरी माहिती, आपली काल्पनिक माहिती, हे सगळं लिहायचं आहे. आणि धडा शिकवायच्या आधी एकदा तो वाचायचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर थांबूया आपण या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युअल लेसनला आपण उद्या सुरुवात करूया. ओके, थँक्यू.